काजू आमचा खाऊन झालेला आहे. आता आपल्याला करायची आहे काजू खिसमिस मलाई करी. साहित्य आपण पाहिलं होतं आणि आता कढई तापत ठेवली. ओके, पुढे काय? आपण तूप घ्यायचं. बरं, यातले सगळेच पदार्थ माझ्या आवडीचे आहेत. काजू काय, खिसमिस काय, मलाई काय, तूप काय, पौष्टिक असतात. त्यानंतर खिसलेलं चीज पण घेतलंय तुम्ही. मुलांना आवडतं चीज. बरोबर. किती चमचे तूप घेतलं? मी 2 चमच तूप. आता तूप तापेपर्यंत मला सांगा की तुम्ही लग्नाच्या आधी जॉब केलात. हो बरोबर. नंतर मग तुम्ही केलाच नाही जॉब. हा, नंतर मग लग्नच झालं. त्याच्यानंतर विचार केलेला की आपण एखादा एनजीओ काढावा. संस्था काढावी. का बरं? अशा बऱ्याच मुलांकडे बघून असं वाटायचं की नाही, यांच्यासाठी आपण काहीतरी काउन्सिलिंग सेंटर काढायला हवं. बरं. पण मग लग्न झाल्यावर मी आले मुंबईत आणि पनवेलला. बरं. आणि ते फ्लॅट सिस्टीम. बरोबर. जागेचा प्रश्न. बरं. सगळ्याच गोष्टी खूप खर्चिक होतात आणि ते नव्याने विश्व उभं करणं अवघड आहे. बरोबर. बरं, म्हणजे कुठेतरी तुम्ही तो तुमचा व्यवसाय जो तुमच्या निगडीत होता तो तुम्ही अजून मिस करता, पण काही कर्तव्यामुळे आपल्याला ते कधी कधी पुढे काय म्हणतात त्याला, आयसीडीएस सेंटर बरं जे आहे त्याचे जे असतात कार्यक्रम ते दुर्गम भागात असतात. बरोबर. तिथे मी धारणी, चिखलदरा, यवतमाळ या ठिकाणी पण मी आदिवासी महिलांना गायडन्स केलेलं आहे. बरं, वा, फार वेगळा अनुभव असेल ना तो. खूप वेगळा अनुभव. दुर्गम भागात राहणं आणि त्यांच्यासोबत राहणं, काम करणं एक वेगळी मजा असते. वा, त्या अनुभवाविषयी आपण अजून जाणून घेऊयात. तुर्तास तूप गरम झालेलं आहे. काय करायचं पुढे? आपण कांदा. तुम्ही त्या आदिवासी महिलांना मदत करायचं म्हणजे नेमकं काय प्रकारचं कार्य चालायचं तिकडे? मदत म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे आम्ही त्यांना एका शाळेत बोलवायचो. तिथून आम्ही त्यांना त्यांच्या स्वच्छतेबद्दल माहिती, शिक्षणाबद्दल माहिती, त्यांच्या मुलांचा वाढीचा विकास कसा व्हावा याबद्दल आम्ही त्यांना जागृत करण्याचा. म्हणजे आपण विचार केला तर अगदी बेसिक गोष्टीच त्यांना माहिती नाहीयेत अजून. माहित नाही. इथपासून सगळं सुरू असायचं.